भगवता धम्मो धम्ममुवरतो सम्मा सम्बुद्धस्स भगवतो वरहतो सम्मा गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादयामि। जमलेल्या बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, नवी मुंबई एक शहर आहे, शांततेचं शहर आहे। तथागत भगवान गौतम बुद्धाची पंचतत्वाची अंमलबजावणी जर कुठे होत असेल ती नवी मुंबईमध्ये होती। मगाशी मंदाताई म्हात्रेंनी उल्लेख केला की ह्या शहराला कसल्याही प्रकारचं गालबोट लागलेलं नाही आणि लागणार नाही, कारण ह्या शहरामध्ये सर्वांचा सन्मान केला जातो। धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या आणि काही पक्षाच्या पलीकडे जाऊन ज्या ठिकाणी सत्याची कास धरली जाते असे शहर आहे। या शहराच्या जनतेला कुठल्याही गोष्टी करता वंचित राहता कामा नये, चांगले रस्ते मिळाले पाहिजेत। मगाशी मंदाताईंनी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी IAS, IPS, RIS, IFS या सर्वच सेवा देण्याकरता शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे आणि त्या गोष्टीला माझा सुद्धा पाठिंबा आहे। आयुक्त महोदय या गोष्टीची नोंद घ्या। हे शहर शैक्षणिक दृष्ट्या, आरोग्य दृष्ट्या, पाणी पुरवठा, स्वच्छता, एकूणच संस्कृतीचं जतन, सर्वांच्याच मनाचा विचार करून दिव्यांगासाठी देशामध्ये चांगल्या प्रकारची शाळा निर्माण करणारी नवी मुंबई महापालिका। आज ह्या परिसराला एक तेजस्वीता आली आणि ती तथागत भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्याने आली। आणि एक गोष्ट खरी आहे, असं पुराणामध्ये म्हटलं की भगवान प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, त्याच्यानंतर भगवान गौतम बुद्ध, भगवान वर्धमान महावीर अशा प्रकारच्या विष्णूने घेतलेल्या रूपापैकी भगवान गौतम बुद्ध आहे। आणि त्या धारणेतून आपण त्यांच्याकडे बघतो। भविष्य काळामध्ये बुद्ध विचारांचा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये निश्चितपणे फायदा होईल असा विश्वास व्यक्त करतो, रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज जर बघितलं असेल तर नवी मुंबई शहराचा आपण ज्यावेळेस एक आखीव रेखीव शहर म्हणून ज्यावेळेस उल्लेख करतो, या शहरामध्ये आणखीन काही बाबी ज्या आपल्याला नागरिकांसाठी एक समाज स्वास्थ्य वाढवण्यासाठी, समाजामधला आनंद द्विगुणित होण्यासाठी अनेक उपक्रम आपण करत असतो। त्याच्यातलाच आज जर बघितलं असेल तर आधुनिक शहरामध्ये आपल्याला भगवान गौतम बुद्धांचा पुतळ्याचं आज अनावरण झालं। या अनावरणासाठी माननीय उपमुख्यमंत्री महोदय, आपले जे पालकमंत्री महोदय आहेत एकनाथजी शिंदे सर, हेही उपस्थित राहणार होते, परंतु त्यांनी शुभेच्छा या कार्यक्रमासाठी दिलेल्या आहेत। शहरात भगवान गौतम बुद्धाचा पूर्वतम पुतळा उभारण्यासाठी सन्माननीय आमदार महोदयांनी खूप पाठपुरावा आमच्याकडे केला आणि आज मला आनंद होत आहे की आज तो कार्यक्रम आपल्या हस्तेच मॅडम पूर्ण होतोय। सन्माननीय मंत्री महोदय यांच्या हस्ते आज आपण अनावरण सुद्धा केलेलं आहे। हे उद्घाटन झालं त्यांच्या नेतृत्वामध्ये। नवी मुंबई महानगरपालिकेचा नेहमी विकासच झालेला आहे आणि त्यामुळे कोणी आलं नाही आलं, पण आम्ही दोन्ही आमदार मंत्री इथे नवी मुंबईचे असल्यामुळे आयुक्त साहेब तुम्हाला काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही। तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी चांगलं काम केलं, कॉन्ट्रॅक्टरनी केलं, त्यांचं मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद करते। फार कमी वेळामध्ये काम आम्ही उभं केलं। अनेक लोक असतील, इथले रवी सावंतजी असतील, राज्य अनावरण झालेलं आहे असं मी जाहीर करते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
जातीचा वादविवाद होऊ नये यासाठी शांतीचं प्रतीक तथागत गौतम बुद्धांचा पुतळा आपण इथे लावलेला आहे. सर्व नवी मुंबईकरांनी येऊन त्यांचं दर्शन घ्यावं. मोठी जागा आहे, सर्व अनुयायांनी यावं, तिथे मेडिटेशन करावं, योगा करावा, अशा पद्धतीने ही जागा आहे असं मी सगळ्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करेन. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न